महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला पहिल्यांदा एका बाजूला कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीनंतर सुद्धा जे लोक प्रामाणिकपणाने कर्ज भरत आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी आम्ही सर्वच आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती आणि त्या मागणीची प्रत्यक्ष घोषणा झाली, परंतु दुर्दैवानं कोरोनाच्या संकटामुळे त्याची प्रत्यक्ष पूर्तता झाली नव्हती। महाविकास आघाडीचं सरकार तत्कालीन जे होतं ते जाताना तत्कालीन अर्थमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचा एक GR काढला, परंतु तो GR असा होता की ज्या GRमध्ये एकूण जे काही 3 वर्षे सलग ज्यांनी भरले असतील पैसे, रेग्युलर पैसे भरले असतील अशा लोकांसाठी प्रोत्साहनासाठी ते पात्र होणार होते। खरं तर या गोष्टीमुळे आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान होणार होतं आणि म्हणून तत्कालीन त्या सगळ्या GRचा संदर्भ जो आहे राज्यात नवीन सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे पलीकडे इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने साहेब आणि आम्ही जाऊन साहेबांना भेटलो। साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आदेश दिले आणि त्या आदेशाप्रमाणे 3 वर्षाच्या ऐवजी 3 वर्षांपैकी 2 वर्षे जरी रेग्युलर कर्जमाफी भरली असेल, कर्ज भरला असेल तर त्यांनासुद्धा प्रोत्साहनात्मक कर्जमाफीचा लाभ द्यायचा अशा पद्धतीचा निर्णय झाला। या निर्णयामध्ये साधारणतः जिल्ह्यातल्या 3,09,944 लोकांनी ॲप्लिकेशन्स केली होती आणि त्यामधले एकूण पात्र असणाऱ्या 1,77,789 लोकांना अद्यापपर्यंत 646 कोटी रुपये, या जिल्ह्यातल्या 1,77,789 शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून 646 कोटी रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत। हे झाल्यानंतरसुद्धा अनेक पात्र शेतकरी जे होते त्या सगळ्यांची याबाबत तक्रार होती आणि या तक्रारीच्या अनुषंगाने परत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या सगळ्या विषयाची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मी विशेष अभिनंदन करेन की त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष बाबून प्रस्ताव सादर करा अशा पद्धतीचा त्यांनी आमच्या समोर सन्माननीय सेक्रेटरींना सूचना दिल्या आणि त्या सूचनेनंतर प्रत्यक्षामध्ये कोल्हापुरात ही एकाच वर्षामध्ये 2 वेळा उचललेले अशा पद्धतीचे एकूण 14,000 खाती म्हणजे साधारणतः 28 ते 35,000 शेतकरी असे आहेत की जे लोक अतिशय प्रामाणिकपणानं हे कर्ज भरतायत, परंतु दुर्दैवानं अशा सगळ्या लोकांवरती अन्याय होत होता। या गोष्टीची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आणि बराचसा पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्याच्या DDRांच्या पासून डेप्युटी डायरेक्टर असतील, राज्याचे सहकार सेक्रेटरी असतील, या लोकांची वस्तुस्थिती पटवून दिल्यानंतर आज राज्य शासनानं एक महत्त्वपूर्ण GR काढला 5 मार्च 2024चा जो आजचा GR आहे की ज्याच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्याबद्दलच्या योजनेचं शुद्धीपत्रक काढले की ज्याच्यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातले एका वर्षात 2 वेळा ज्यांनी कर्ज उचलले आणि ते ह्या योजनेला पात्र असून सुद्धा ज्यांचं कायदेशीर प्रक्रियेत त्यांना लक्षात न आल्यामुळे शासकीय यंत्रणेला अशा पात्र लोकांना एकूण साधारणतः 30 ते 35,000 शेतकऱ्यांना जे या प्रोत्साहनात्मक अनुदानापासून वंचित राहावं लागत होतं त्यांच्या संदर्भात राज्य शासनानं आज GR काढला की ज्याचा उपयोग असा होईल की कर्जमाफी आपण करत असतो, परंतु जे लोक अत्यंत प्रामाणिकपणानं कर्ज भरतात त्या दुर्दैवानं त्या लोकांवरती सातत्यानं शासन अन्याय करत असतं अशी सगळ्याच आमच्या शेतकऱ्यांची भावना असते। त्यामुळं आपण गेले 3 वर्ष जो पाठलाग करतोय त्या पाठलागानंतर या जिल्ह्यातल्या 1,46,000 शेतकऱ्यांना यापूर्वी 650 कोटी रुपये मिळाले होते। या GRचा फायदासुद्धा 30 ते 35,000 शेतकऱ्यांना मिळेल की जे यापासून वंचित राहणार होते आणि त्याचा फायदा जो 50,000ची कर्जमाफी प्रोत्साहनात्मक अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावरती जमा होईल। एक लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये जर चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा GR जो झाला आहे त्या GRच्या निमित्तानं जे अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकरी कर्ज भरतायत, प्रामाणिकपणाने कर्ज भरतायत अशा सगळ्या लोकांना मिळालेला न्याय निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण अर्थकारणाला गती देणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।